जय गजानन. मार्च 2026 हा महिना मिथुन राशीच्या जातकांसाठी कसा असणार आहे हे आपण बघणार आहोत टॅरोद्वारे. म्हणजेच की आर्थिक परिस्थिती असेल, जॉब असेल, व्यवसायाच्या बाबतीत असेल, पारिवारिक रिलेशनशिप असेल किंवा लव रिलेशनशिप असेल, पार्टनरशिप असेल, हेल्थ असेल, तर ह्या बाबतीत हा महिना तुमचा कसा जाणार आहे हे प्रेडिक्शन आपण टॅरोद्वारे घेणार आहोत मिथुन राशीच्या जातकांसाठी. तर चला, या रिडिंगचे रेझोनेट होण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका आणि लवकरात लवकर आपापल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि या रिडिंगला आपण सुरुवात करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आता आपण स्टार्ट करूया. तुमच्या इष्टदेवतेचं नाव घेतलंच गेलं असेल मनामध्ये, करिअर असेल, रिलेशनशिप असेल, तर तो प्रश्न तुम्ही घ्यायचा आहे की काय मनामध्ये तुमचे कश्मकश चालू आहे, तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे, कशाचं उत्तर हवं आहे, तर हे तुम्ही मनामध्ये घ्या. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी हा महिना कसा असणार आहे. तर जॉबवाल्यांसाठी हा महिना अतिउत्तम असणार आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना बेस्ट असणार आहे. म्हणजे युनिवर्स तुम्हाला सपोर्ट करेल, युनिवर्सकडनं सगळ्या गोष्टी तुम्हाला सपोर्टिव्ह राहील. फक्त तुम्हाला तुमचे कर्म चांगले ठेवायचे आहेत, तुम्हाला तुमचे कर्म करत राहायचे आहेत. कर्म करा, फळ देव नक्कीच देईल. असं बऱ्याचदा होतं ना की आपण खूप करतो पण मग काही गोष्टी मिळतच नाहीत. तसं नाही होणार आहे. तुम्हाला सगळंच काही बेस्ट मिळणार आहे. सगळ्या काही गोष्टी तुमच्या इच्छेनुसार होणार आहेत. व्यवसायाचा विचार केला असता तर व्यवसायामध्ये तुम्ही असे काही अडकवून गेलेले आहेत, म्हणजे जेथून तुम्ही निघू शकतात बाहेर, पण तुम्ही स्वतःला त्या बंधनात अटकवून ठेवलेलं आहे. तुम्ही तुमचे लिमिटेशन्स ठरवून घेतलेले आहेत. तुम्ही म्हणजे म्हणतात ना की तुम्ही लांब पळू शकतात, उंच भरारी घेऊ शकतात, पण मग तुम्ही चिंतेचे, शंकांचे जे बंधनं आहेत ना त्याच्यात तुम्ही अडकून गेलेले आहेत. तुमच्या मनामध्येच तुम्ही निगेटिव्ह थॉट्स घेऊन बसलेले आहेत. तर निगेटिव्ह थॉट्सला तुम्ही रिलीज करायचं आहे. जरी निगेटिव्ह कार्ड आलं असेल तरी पण ही गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे की तुम्हाला हे बघायला मिळेल की तुम्हाला काय करायचं आहे, नाही करायचं आहे. सो निगेटिव्ह थॉट्सपासून लांब राहा. तुम्ही ज्याही काही बंधनात अडकलेले असाल, वैचारिक असेल, आर्थिक असेल, कुठलंही, तर ते बंधन तोडून तुम्हाला त्या पलीकडे काहीतरी गोष्टी करायच्या आहेत. ते करून बघा. यश नक्कीच मिळेल, सक्सेस नक्कीच मिळेल. आता पारिवारिक गोष्टी आपण बघून घेऊ. परिवारामध्येही अप्स अँड डाऊन असणार आहे. जसे तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळणार आहे. जर तुम्ही विचार केला, पॉझिटिव्ह विचार केला सगळ्यांच्या बाबतीमध्ये, तर तसंच तुमच्या बाबतीतही सगळे विचार करतील. जर तुम्ही तोंडावर बोलतात पण मनात त्यांच्याविषयी वाईट ठेवतात, तर सेम प्रतिकृती तुमच्यासोबत घडणार आहे. तुम्ही जसं वागाल त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला मिळणार आहे. आपण जसं आरशामध्ये जसं तयारी करून उभं आहोत तर तयारी केलेलंच दिसेल. असं नाही की तुम्ही कसंही अवस्थेमध्ये मिररसमोर उभे आहात समोर आणि तुमची अपेक्षा अशी असेल की मिररने तुम्हाला सुंदर दाखवावं, असं होणार नाही. सो जसं तुमच्या मनात तुमच्या परिवाराविषयीचे थॉट्स असतील, तुमच्या रिलेशनविषयीचे थॉट्स असतील, तसंच तुमच्यासोबत घडणार आहे. सो हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला इतरांसोबत कसं वागायचं आहे. नुसतं वरवर दाखवून काही होत नाही, मनापासून काही गोष्टी चेंजेस करायच्या असतात. सो आता लव रिलेशनशिप असेल किंवा पार्टनर असतील त्यांच्या बाबतीमध्ये स्टेबिलिटीचा महिना आहे. लव रिलेशनशिप हे तुमचं बेस्ट असणार आहे. किंवा जे मॅरिड कपल असतील त्यांच्यासाठी हा महिना बेस्ट असणार आहे. कुठल्याच प्रकारचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो कीप इट अप. तुमच्या रिलेशनशिपला जपा. काही गोष्टी बोलून मोकळ्या करा. तुमच्या रिलेशनशिपवर विश्वास ठेवा. सगळ्या काही गोष्टी बेटर होतील. सो आता आपण हेल्थच्या बाबतीमध्ये विचार करून घेऊ. हेल्थही ह्या महिन्यामध्ये तुम्ही म्हणजे ज्या काही त्रासांमधून काही दिवसांपासून निघत होते, जे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला आतापर्यंत होते, त्या प्रॉब्लेम्सवर तुम्ही विजय मिळवून पुढे गेलेले आहात. ते प्रॉब्लेम्सला तुम्ही मागे ठेवलेलं आहे आणि पूर्णपणे त्यातून तुम्ही बाहेर निघालेले आहात. आता फक्त तुम्हाला हे करायचं आहे, जे तुम्ही अचीव केलं आहे, जे तुम्ही मिळवलेलं आहे, त्याला तुम्हाला स्टेबल ठेवायचं आहे. ओव्हरऑल बघायचा म्हटला हा महिना तर ओव्हरऑल तिसऱ्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको. रिलेशनशिप असेल, जॉब असेल, करिअर असेल, एनिथिंग, त्याच्यामध्ये तिसऱ्याचं ऐकून चालू नका. तुम्ही सध्या तेच करत आहात. ज्याने सोम्या गोम्याने कोणी तुम्हाला काही सांगितलं तर ते ऐकून तुम्ही बिहेव करताय. सो तसं जर कराल तर नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतील. असं जर तुम्हाला नको असेल तर स्वतःचा विचार करा.
फॅमिलीशी कॉन्व्हर्सेशन करा, फॅमिलीशी जुळून राहा, फॅमिलीला विचारून घ्या. कुठलाही हेल्थविषयी डिसिजन असेल, रिलेशनशिपविषयी डिसिजन असेल किंवा पार्टनरशिपमध्ये काही डिसिजन असेल, जॉबविषयी डिसिजन असेल, तर सगळं काही परिवाराला विचारूनच करा. उगाच थर्ड पर्सनला विचारून कुठलाही डिसिजन घेऊ नका. सो जर तुम्हाला ह्या महिन्याची टॅरोद्वारे ही रीडिंग तुम्हाला आवडली असेल मिथुन राशीविषयीचे, तर कमेंट्समध्ये तसं सांगायला विसरू नका. जय गजानन.